नमस्कार मित्रांनो, आपल्या अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या महत्त्वपूर्ण क्लासमध्ये आपण महाटेट 2026साठी अतिशय महत्त्वाचे सोशल सायन्सचे 50 ॲक्च्युअल एक्झाम बेस आणि PYQ बेस योग्य उत्तरासह प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर आणि त्यामागील महत्त्वाचा परीक्षाभिमुख मुद्दा आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि योग्य उत्तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही लिहून पण ठेवू शकता, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विविध स्पर्धा परीक्षा तसेच महाटेटमध्ये विचारले जातात. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या काठावर आहे? हा प्रश्न तुम्हाला मागील वर्षीही विचारण्यात आलेला आहे. तर हडप्पा संस्कृतीचे स्थळ हे रावी नदीच्या काठावरती आहे. प्रश्न दुसरा, अवंतीची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत उज्जयिना ही अवंतीची राजधानी होती. प्रश्न तिसरा, मुजिरा राज्याची स्थापना कोणत्या देशात झाली? तर म्यानमार या देशात मुजिरा या राज्याची स्थापना करण्यात आली. प्रश्न चौथा, लेखचर्चा ग्रंथ कोणी संपादित केला? तर लेखचर्चा ग्रंथ हा केशोबास यांनी संपादित केला. प्रश्न पाचवा, नागपूर संस्थान कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नागपूर संस्थान हे भोसले घराण्याशी संबंधित होते. प्रश्न सहा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली. प्रश्न सातवा, प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाचा पराभव का झाला? तर प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाचा पराभव हा सैन्याची फूट झाल्यामुळे झाला. प्रश्न आठवा, नाग हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहेत रणगाडा भेदी अँटी टँक मिसाईल हे नाग या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. प्रश्न 9, आधुनिक इतिहास लेखाचे वैशिष्ट्य कोणते नाही? तर आधुनिक इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य घटनांना देवी देवतांशी जोडणे हे वैशिष्ट्य नाही. प्रश्न 10, राणी की वाव कोठे आहे? तर राणी की वाव ही पटना गुजरात येथे आहे. प्रश्न 11, ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर ही सर्व ठिकाणे अशोकाचे शिलालेख यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 12, मुघल चित्रलेखेवर कोणत्या चित्रकलेचा प्रभाव होता? तर इराणी चित्रकला याचा प्रभाव मुघल चित्रकलेवर होता. प्रश्न 13, स्पिनिंग जेनीचा शोध कोणी लावला? तर स्पिनिंग जेनीचा शोध जेम्स हार्ग्रीव्ज यांनी लावला. प्रश्न 14, कामाघाटा मारू घटना कोणत्या चळवळीशी संबंधित होती? तर ही घटना गदर चळवळीशी संबंधित होती. प्रश्न 15, राष्ट्रकुल संघटनेचे बोधचिन्ह कोणते आहे? तर राष्ट्रकुल संघटनेचे बोधचिन्ह हे सूर्यकिरणयुक्त गोल चिन्ह याच्याशी संबंधित आहे. प्रश्न 16, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तर भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात. प्रश्न 17, जंतर मंतर कोठे आहे? तर जंतर मंतर हे जयपूर येथे आहे. प्रश्न 18,
लिच्छवी गणराज्याची राजधानी कोणती होती? तर लिच्छवी गणराज्याची राजधानी ही वैशाली होती. प्रश्न 19. गायकवाड घराण्याचे संस्थान कोणते? तर बडोदा हे गायकवाड घराण्याचे संस्थान होते. प्रश्न 20. अशोकाच्या शिलालेखामधून कोणती माहिती मिळते? तर अशोकाच्या शिलालेखामधून धर्मनीती ही माहिती मिळते. प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 22. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रश्न 23. सर्वात मोठा महासागर कोणता? तर प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर होय. प्रश्न 24. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. प्रश्न 25. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? तर रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न 26. गीतरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी गीतरहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 27. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल होय. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. प्रश्न 30. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. प्रश्न 31. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी होय. प्रश्न 32. भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई होय. प्रश्न 33. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. प्रश्न 34. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर होय. प्रश्न 36. सिंधू संस्कृतीत बंदर कोणते होते? लोथल हे सिंधू संस्कृतीतील बंदर होते. प्रश्न 37. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 38. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तर चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह होय. प्रश्न 39. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आणि मुंबई हीच आपण आत्ताच वरती बघितले की भारताची आर्थिक राजधानी होय. तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मुंबई. प्रश्न 40. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर भारतातील सर्वात उंच शिखर हे K2, त्यालाच गॉडविन ऑस्टिन असे देखील म्हणतात. प्रश्न 41. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला? तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नारा दिला. प्रश्न 42. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने होय. प्रश्न 43. पंचायती राज व्यवस्थेची शिफारस कोणी केली? तर बलवंतराय मेहता समिती यांनी पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. प्रश्न 44.
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होय. प्रश्न 45. कर या मर हा नारा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? भारत छोडो चळवळ हा नारा या चळवळीशी संबंधित होता. प्रश्न 46. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली? तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही 42वी घटनादुरुस्ती मध्ये समाविष्ट करण्यात आली. प्रश्न 47. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण म्हणून ओळखले जाते. प्रश्न 48. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ असा कोणताही नाही. प्रश्न 49. भारतीय संविधानातील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हे भारतीय संविधानातील कलम 21शी संबंधित आहे. प्रश्न 50. भारतीय संविधानातील शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 21A यामध्ये शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधानात सांगितला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 50 अतिशय महत्त्वाचे जे ॲक्च्युअल एक्झाम बेस्ड सोशल सायन्स क्वेश्चन्स जे पेपर 2 मध्ये तुम्हाला विचारले जाते ते आपण पाहिले. मला आशा आहे की तुम्हाला महाटेट 2026च्या प्रिपरेशनसाठी हे क्वेश्चन्स उपयोगी पडतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच अशाच एक्झाम बेस्ड क्वेश्चन्स, PYQs, मॉक टेस्ट आणि नोट्ससाठी अर्चना's टीचिंग हब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा आणि यश निश्चित मिळवा. धन्यवाद.